नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। आज आपण भाऊबीज या विषयावरती बोलणार आहोत। भाऊबीज या वर्षी कशी साजरी करायची, शुभ मुहूर्त काय आहे हे प्रत्येक बहिणीने जाणून घ्यायला हवं। कारण या पद्धतीने जर तुम्ही भाऊबीज साजरी केली तर भावाला उदंड आयुष्य लाभून त्याच्या जीवनातले भरपूर दोष तुम्ही नाहीसे करू शकता। तर हा 10 मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। प्रत्येक बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, कारण प्रत्येक भावाला उदंड आयुष्य नक्की मिळो हीच मी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। भाऊबीज ही बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानला जाणारा सण। या दिवशी बहीण भावाच्या मस्तकावर टिळा लावते, दीर्घायुष्यासाठी आणि कल्याणासाठी शुभ मनोकामना करते। त्यावेळेस तो भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून काही भेटवस्तू देत असतो। तर यावर्षी भाऊबीज कशी साजरी करायची ते संपूर्ण माहिती आपण आता पाहूया। या दिवशी कशा रीतीने भाऊबीज साजरी करायची, भावाला आणि बहिणीला कोणती भेटवस्तू द्यायची आणि कोणत्या वेळेत आपण भाऊबीजला ओवाळायचं नाही हे सुद्धा या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। या अगोदर मलाही तुमची बहीण समजून आपल्या या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करून मलाही भाऊबीजची ओवाळणी द्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या दिवशी शक्यतो नवीन कपडे घालावीत, सकाळी अभ्यंग स्नान करावे। या दिवशी काळे वस्त्र वापरू नये। सकाळी उठून देवाची पूजा करावी। पूजा झाल्यानंतर ओवाळ्याचे ताट तयार करा आणि त्यामध्ये लागणारे महत्वाचे वस्तू म्हणजे कुंकू, अक्षता, सुपारी, मिठाई जरूर ठेवा आणि शुद्ध तुपाचा दिवा नक्की लावा। भावाला ओवाळताना तुपाचा दिवा नक्की लावा आणि नंतर जेव्हा तुम्ही हे पूजेचे ताट तयार कराल तेव्हा तुम्ही हे ताट सर्वप्रथम देवाजवळ ठेवा आणि नंतर भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा। ओवाळताना बहिणीचे तोंड हे पश्चिमेकडे यावे। भाऊबीजेच्या दिवशी सर्व पूजापाठ झाल्यानंतर सर्वप्रथम भगवान श्री गणेशाला ओवाळून घ्या। श्री गणेशाला आपला भाऊ समजून त्याचे औक्षण करा, टिळा लावा, अक्षदा वाहा, मिठाई अर्पण करा। संपूर्ण आपण जसं भावाला ओवाळतो तशाच पद्धतीने तुम्हाला गणेशाला आपला भाऊ समजून त्याची पहिली पूजा करून घ्यायची आहे, त्याला औक्षण करायचं आहे आणि नंतर भावाला पाटावरती बसवून सर्वप्रथम कुंकूचा टिळा लावा, त्यावरती चंदन आणि अक्षदा लावा, त्याच्यावरती थोडे फुले शिंपडा। तुम्ही गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या इथे वापरू शकता आणि नंतर आरती ओवाळा म्हणजे औक्षण करा आणि शेवटी मिठाई खाऊ घाला। हे सर्व झाल्यानंतर भावासाठी प्रार्थना करा। मित्र हो, औक्षण झाल्यावर भावाने सुद्धा बहिणीची रक्षा करण्याचे वचन द्यावे आणि बहिणीला काहीतरी भेटवस्तू अवश्य द्यावी। मित्र हो, आता आपण बघूयात सन 2025 मध्ये भाऊबीज केव्हा आणि कशी साजरी करावी आणि शुभ मुहूर्त काय आहे। कारण मुहूर्तावरती राखी बांधल्याने त्या भावाची प्रगती दिवसेंदिवस होत जाते आणि अशी अधिक प्रगती त्याला मंगल कामना देत असते, त्याचे कधीच अमंगल होत नाही। अशा बहिणीचा भाऊ दिवसेंदिवस प्रगतीच्या वाटचालीकडे जातो, त्याच्याकडे कोणतीच गोष्ट कमी पडत नाही। त्याला कोणता दोष म्हणजेच राहू दोष, मंगळ दोष, पितृदोष हे सर्व नष्ट होत असतात। भावाला बहीण ही मायाने आणि आपुलकीने ओवाळत असते। तिच्या औक्षणाने भावाला प्रत्येक संकटापासून मुक्ती मिळण्याचे आशीर्वाद प्राप्त होत असतात। भावाने या दिवशी बहिणीला सुरी, चाकू, कैची, पांढरे वस्त्र भेटवस्तू स्वरूपात देऊ नये। भेटवस्तूमध्ये सुंदर रंगाच्या वस्तू, पोशाख, दागिने इत्यादी प्रकारच्या भेटवस्तू द्याव्यात। भाऊबीजेला बहीण सुद्धा भावाला आपल्या इच्छेनुसार आणि सामर्थ्याने भावाला काहीही भेटवस्तू देत असते।
या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्य आणि सुखी जीवनासाठी प्रार्थना देखील करत असते। या दिवशी यमदेव आणि यमुना नदीची पूजा करण्याची पद्धत देखील आहे। आणि कधी भाऊबीज आहे आता आणि भाऊबीजेचा मुहूर्त काय आहे, शुभ मुहूर्त काय आहे हे आता आपण जाणून घेऊयात। पंचांगानुसार दरवर्षी भाऊबीजेचा सण हा कार्तिक महिन्याच्या शुद्ध पंधरवड्याच्या दिवशी साजरी केला जातो। या वर्षी कार्तिक महिन्याचा दुसरा दिवस म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी रात्री 8:16 सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी 23 ऑक्टोबर रोजी 10:44 पर्यंत आहे। परिणामी भाऊबीजेचा सण यावेळी गुरुवार 23 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे। या दिवशी भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी 1:30 पर्यंतचा आहे। म्हणून तुम्हाला दुपारी 1:30 पर्यंत भावाला ओवाळायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 3 नंतर भावाला ओवाळता येईल, कारण राहुकाल हा दुपारी 1:30 पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा 1.5 तासाचा काळ असणार आहे। म्हणून या वेळेत तुम्ही फक्त भावाला ओवाळायचं नाही, बाकीचा संपूर्ण दिवस हा शुभ मानला गेला आहे। तर या दिवशी म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी भावाला पूर्व दिशेला तोंड करून बसवावे, टिळक लावण्यासाठी भावाच्या डोक्यावर अक्षदा टाकाव्यात, ओवाळते वेळी सुपारी आणि सोन्याच्या दागिन्याचा वापर करावा, साखर किंवा मिठाई भरवून तोंड गोड करावे, त्यानंतर दिव्याने म्हणजेच तुपाच्या दिव्याने भावाला ओवाळून घ्यावे। भाऊबीजेशी संबंधित एक कथा सुद्धा आहे। धार्मिक मान्यतेनुसार भाऊबीजेच्या संबंधित कथा म्हणजेच यमराज आणि यमुनाशी जोडलेली आहे। कथेनुसार एके दिवशी यमुनेने तिचा भाऊ यमराजाला त्याच्या घरी बोलावले होते। यमराजांनी हे आव्हान स्वीकारले होते। ज्यावेळी तो तिच्या घरी पोहोचला त्यावेळी तो तिच्या आदरातिथ्याने प्रसन्न झाला होता। त्यानंतर तिने भावाला निरोप देताना नारळ दिला होता। यमराजांनी याचे कारण विचारले, त्यावेळी ती म्हणाली की हा नारळ तुम्हाला माझी आठवण करून देत राहील आणि यामुळेच ओवाळणीच्या ताटामध्ये नारळ ठेवला जातो। तर काही ठिकाणी भावाला नारळ देण्याची प्रथा सुद्धा आहे। आणि दुसरी एक कथा त्याला लागूनच आहे, म्हणजे यमराज ज्यावेळेला प्रसन्न झाले होते त्यावेळी त्यांनी तिला वरदान दिले की जो कोणी ही कथा ऐकेल आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात दुसऱ्या दिवशी त्याची पूजा करेल त्याच्या भावाला दीर्घायुष्य मिळेल आणि त्याला अकाली मृत्यूची भीती वाटणार नाही। म्हणून बघा, तुम्ही देखील भाऊबीजचा हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा करा। हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र आणि अतूट प्रेमाच्या बंधनाचे प्रतीक आहे। भाऊबीज हा एक खास सण आहे, ज्यावेळी बहीण त्याच्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करत असते। त्यावेळी भाऊ बहिणीला भेटवस्तू सुद्धा देत असतो आणि कोणकोणत्या भेटवस्तू द्याव्या हे सुद्धा मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून सांगितलेली आहे। तर बघा मित्रहो, आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि भाऊबीज निमित्त भेटवस्तू स्वरूपात सबस्क्राईब बटन दाबून मलाही तुमचे अनेक आशीर्वाद द्या। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।